2015 साली माझ्या माझ्या लाईफ मधली म्हणजे देवाने असं म्हटलं होतं, "थांब तुझी इतकी वाट लावतो ना, की तुला कुठेतरी सरेंडर करणं असं नाही का, काही चॉईसेसच सोडत नाही." अँड दॅट वॉज द इयर 2015 वेअर आय वॉज नॉट हॅव्हिंग एनी चॉईसेस. आणि मला आठवतंय लग्न झालं 2013 मध्ये. 23व्या वर्षात माझं लग्न झालं. 23-24 वर्षामध्ये लग्न झालं. कारण का आपल्याकडे एक पद्धत असते, की मुलगा चांगला आला, तर वाट बघायची नसते मुलींसाठी. बरोबर? मुलंही नाही बघत आणि घरचे तर नाहीच बघत. बरोबर की नाही? आहे असं? चांगला मुलगा आला. सो चांगला रुपेश शिंदे हे चांगला मुलगा माझ्या वडिलांना भेटला. ओके. अँड ही जस्ट डिसाइडेड चला आता लग्न लग्न खेळूया आपण. तर ते सगळं घरच्यांनी ठरवलं आणि ते भातुकलीच्या खेळासारखं काहीतरी चालू झालं. आय वॉजंट रेडी. द होल इयर आय वॉजंट रेडी. आय वॉज क्राईंग, वायपिंग. मला लग्न नव्हतं करायचं. कारण का मी एम-कॉम पार्ट 2 ला म्हणजे एम-कॉम मी माझं पी-जी कंप्लीट करत होते. पी-जी 1 झालं होतं. पी-जी 2 ला ऍडमिशन घेणार होती. इनफॅक्ट माझी पी-जी 1 ची एक्झाम सुद्धा होती. आणि काय माहिती अचानक घरच्यांची प्रायोरिटीज चेंज झाली माझ्याबद्दल. आणि माझी एक्झाम आहे 18 मे 2012 आय रिमेंबर. आणि ही लोक त्याच वेळेला माझा साखरपुडा ठरवतात. आय वॉज लाईक बॉस मेरी एक्झाम आहे, तुम्हाला कळतंय का काही? आर यू गेटिंग माय पॉइंट? मला एज्युकेशन कंप्लीट करू दे. अँड आय रिमेंबर ह्यांचे बस्ते काय अचानक चालू झाले, हे इकडे काय झालं, म्हणजे आय वॉजंट इन टू दॅट फ्रेम. मी आईला मेसेजेस करायचे आणि मी काही ना काही. इनफॅक्ट तुम्ही रुपेशला माझ्या अपरोक्ष पण विचारा, मला लग्न करायचं नव्हतं म्हणून मी रुपेशला सगळ्या माझ्यातल्या निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या, की जेणेकरून हा तरी नाही म्हणेल, कुठेतरी काहीतरी होईल आणि मला माझं शिक्षण पूर्ण करायला मिळेल. पण नाही, ये बंदा तो और धीट था. आने दे, तू कितनी भी कैसी रहने दे, आने दे. इट वॉज दॅट टाइप ऑफ ॲटिट्यूड. अँड आय डोंट नो हाऊ इट वर्क. ओके, इट वॉज डेस्टाईन, इट वॉज आय डोंट नो हाऊ इट वेंट. पण मला माझी एक्झाम नाही पूर्ण करता आली आणि माझी 3 जूनला माझा साखरपुडा झाला. आई रिमेंबर पोस्ट एंगेजमेंट आय आय आस्क्ड हिम टू, अभी ठीक है, अभी हो गया ना एंगेजमेंट, होल्ड, आई एम नॉट प्रिपेयर्ड फ्रॉम हियर. Okay. And in that case, I had a very bad means baddest breakup of my life. Okay. म्हणजे माझा साखरपुड्याच्या काय आधी रुपेश भेटायच्या 3-4 महिन्या आधीच माझा खूप घाणेरडा ब्रेकअप झाला होता. आणि ब्रेकअप झाल्यानंतर आणि घरचे तिथे अगेन्स्ट असतील, तर पहिलं तर मुलींना चला हिला आता कल्टी करूया, नाहीतर ही अजून कुठेतरी अडकेल. तिथे आय थिंक सगळे 18+ लोक बसले असतील आणि त्यांच्या लाईफ किंवा त्यांच्या घरात पण अशा काही सिच्युएशन घडल्या असतील. कोणतरी नम्रता त्यांच्याकडे असेलच. ओके. सो मुलींचं असंच असतं, की अगर कुछ उनको लग रहा है ना, कि ये बंदी अभी हाथ से निकल जाएगी या कुछ कुछ और गलत करेगी, उससे अच्छा उसका शादी कर दो. द बेस्ट ऑप्शन. नो टॉकिंग, नो कम्युनिकेशन, व्हाट यू आर गोइंग विथ, डिप्रेशन, ये तो किसी भी चिड़िया का नाम ही नहीं है. आई एम गोइंग, अभी मैसेजेस पर्सनल आने लगे मुझे ये सिच्युएशन्स में. सगळे सगळे आता मला पर्सनली मेसेज करतात, येस आय हॅव गॉन थ्रू द सेम, मी आता तशीच चालले. ठीक आहे, तुम्हाला काही वाटत असेल जे तुम्ही ऑनगोईंग चालू नसाल अजून, ओके. सो सेम टू सेम, सी इवन अक्षता हॅज रिटन सेम टू सेम. सो सी सो मेनी पीपल आर रिलेटिंग विथ दिस थिंग. सो दॅट वॉज अ फेज वेर आय वॉज व्हेरी लाईक बारीक होते मी, 45 किलोची होती, पण अनफिट होते. ह्याची व्याख्या मी आता सांगू शकते. सो बारीक होणं ह्याचा अर्थ फिटनेसची परिभाषा नाही, हे मी पहिलं तिथेच खोडलं. कारण का मला तेव्हा सुद्धा ॲब्डॉमिनल पेन व्हायचं, हायपर ऍसिडिक बॉडी असायची माझी, सतत पित्त उचलायचं, कॉन्स्टिपेटेड बॉडी असायची. त्यामुळे स्किन थोडीशी ब्लॅक, गट सिस्टम चांगली नसेल तर स्किन थोडीशी डार्क होऊन जाते आपली. ओके. सो या सगळ्या गोष्टी आय यूज टू फेस. आणि त्याच्यात रुपेश जेव्हा भेटला, मी हे पण त्याला सांगितलं, की मी अनफिट आहे. काय तुला अशी बायको करून फायदा काय आहे? इनफॅक्ट मी मुद्दामून त्यालाच घेऊन डॉक्टर्सकडे जायची. सो दॅट डॉक्टर्स त्याला सांगेल, की युअर वाईफ इज अनफिट. त्याला कळेल आणि तो तिथे तो ब्रेकअप करेल. बिकॉज आय वॉजंट रेडी एट ऑल टू गेट मॅरिड टू सम अदर गाय. ओके. बिकॉज आय वॉज 2.5 years into a relationship and a very bad breakup that time. जिथे मी आता लास्ट काय म्हणतात त्याला, युअर previous years tragedy is today's comedy. Now I'm laughing on that phase of mine in the 20s. पण त्यावेळेला असं झालं होतं, की बॉस माझ्यासाठी कोणी नाही, संपलं आता आयुष्य. आणि ते रिलेशनशिप इतकं घाणेरडं होतं. समटाईम गॉड इज लाईक समटाईम वी हॅव टू जस्ट ट्रस्ट द गॉड प्लॅनिंग. कारण का नेहमी सतत लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप, वी यूज टू नॉट मीट इच अदर. ही यूज टू बी एट पुणे, आय यूज टू बी एट मुंबई. आणि फोनवर शिव्यागाळ,
सतत मग तो तिकडनं काहीतरी अब्यूज करणार, आणि तिथे ना माझी रिस्पेक्टची नेहमीच धजा उडायची. सो आय डोंट नो, लाईक मला असं वाटायचं की अभि इनफॅक्ट मी ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करताना रडत राहायची. अचानक माझ्या डोळ्यातनं पाणी यायचं की लाईफच समजत नव्हती. अरे काय असं बंद आहे, आणि असंही व्हायचं की इथे रोज प्रपोजल येत आहेत, आता ठरवलं तर 10 मुलांना हो म्हणेल. हे इसका क्या है? आणि आपल्या पोरी पण आपण इतके नालायक असतो ना, जिथे आपल्याला असं इग्नोरन्स मिळतो ना, तिथेच आपण मुद्दामून असं डोकं आपल्याला जात असतो. हा, इथे लिटरली देर वॉज द गाय, लाईक देर वर द गाय ओव्हर हिअर इन मुंबई. दे यूज टू कम टू माय डॅड अँड दे यूज टू लाईक वी लव आवर योर डॉटर वी. आणि मी डॅडला फुल रेबेलियस, नहीं शादी करनी है तो उससे ही करेगी मी. क्या था उसमें पता नहीं, बट दैट 20s माइंडसेट. ओके. अँड लिटरली माय डिअर फ्रेंड्स, ह्याचं आहे ना कुठेतरी माझ्या त्या पूर्ण 20 म्हणजे त्या दिवसापासून, त्या इयर पासून 2012 पासून आय स्टार्टेड गेटिंग मोर ऑफ रिजिड. मला लव्ह अफेक्शन हे काही राहिलं नव्हतं. आणि त्याच्यात रुपेश, आय डोंट नो त्याला काय माझ्यात आवडलं, तो गिव्हअपच करायला मागत नव्हता. फॉलोअप म्हणजे स्ट्रॉंग फॉलोअप त्याचा, इतका स्ट्रॉंग फॉलोअप. म्हणजे एखादा असं समजा आता क्लायंट आहे आणि क्लायंट म्हणतो अरे नाही सकाळी उठवत नाही रे, अरे वेळच मिळत नाही रे, तरी रुपेश उठशील ग, येशील ग, करशील ग, अशा पद्धतीचा त्याचा तो ऑरा होता. अँड इट टूक लाईक वी टूक ऑलमोस्ट 1 year टू गेट मॅरिड. आणि ज्या वेळेला इंटरनली मला वाटलं की नाव आय कॅन स्पेंड लाईफ विथ दिस गाय, तर लग्नाच्या 1 महिन्या आधी मी त्याला प्रपोज केला आणि म्हटलं की माझ्याशी लग्न करशील का. मीन्स why? Because I was not ready at all to get married with this guy. I was माझं कळतच नव्हतं की मी कुठे चालले, हे रिलेशनशिप स्टेटस कुठे जाईल, रुपेश कसा आहे, स्वभावानी कसा आहे. अरेंज मॅरेज इज लाईक मेनी पीपल दे स्टील फील लाईक अरे अरेंज मॅरेज, आम्हाला तर वाटलं तुमचं लव्ह मॅरेज आहे. असं इथे किती लोकांना वाटलं होतं की माझं आणि रुपेशचं लव्ह मॅरेज आहे. चॅट बॉक्स या फिर हा ना ऐसा, सच बताओ. अरे ऐसा इतना लोग है, ऐसा 2-3 ही लिखते हैं, ऐसा ऐसा हाथ उठाओ, ऐसा ऐसा हाथ उठाओ. कितने लोगों को ऐसा लगता है. हा मी बघा बघा किती लोकांना, म्हणजे मॅक्झिमम सगळ्याच लोकांना वाटत होतं की माझं आणि रुपेशचं लव्ह मॅरेज आहे. बाय द वे त्यावेळेला फेसबुक नावाची ही संस्था होती ज्याला पार्ट टाइम शादी.com असं म्हटलं जायचं. माहितीये, जीवनसाथी.com. सो फेसबुकच्या माध्यमातून ऍक्च्युली आमची एक अशी खूपच रॅन्डम अक्वेंटन्स, म्हणजे एखादा मुलगा स्टॉक करत असतो नाही का, कोण लग्नाला कोण मिळतंय का मुलगी, मग रात्रीची समजा कोण ऑनलाईन दिसली, ओके, तर मग हाय 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 नम्रता, हाय 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 कशी आहे, जेवलीस का, जेवलीस का, जेवलीस का, 4 महिने जेवलीस का, 4 महिने जेवलीस का. म्हटलं अरे हो जेवली. झालं तुझं झालं. ओके. सो इट वॉज सो अनबिलिव्हेबल टाइम ऍट दोज डे. But that 20s Namrata was not so good. She was so rigid. She was so stubborn. मी खोटं खूप बोलायचे. मला जेलस ऍटिट्यूड खूप होता. आणि मी घरात आहे ना असं गळू, माहितीये असं असतं, असं गळू एक अशी डिझीज आहे, डिसऑर्डर आहे की दाखवता येत नाही आणि सहनही होत नाही. अशातली मी झाली होती घरात. लाईक माझा अख्खं परिवार मला काय म्हणतात त्याला हेट्रेड मध्ये, कारण का मी ऐकतच नव्हतं कोणाच. आय वॉज सो रिबेलियस की नकोच आहे, ही नम्रताच नकोय आम्हाला. इनफॅक्ट माझे कितीतरी आता घरचे पण आता अटॅच्ड आहेत या कॉलमध्ये, तर ते म्हणत असतील की काय हिचं चाललंय, किती फालतू. आणि अशा वेळेला कॅरेक्टर सर्टिफिकेट पहिलं लागतं आपल्याला. ट्रू कॅरेक्टर सर्टिफिकेट. कसली ही पोरगी वाया गेली नुसती, अक्कल नाही हिला अजिबात. नमू जेवलीस का? कोण आहे ही, कोण सूर्यवंशी फुल फुल शाळा घेतात आता माझ्या. ओके. सो अशा वेळेला कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळतं, आणि म्हणून माझे डॅड आणि मॉम खूप डेस्परेट होते माझं लग्न करून द्यायला. चला लग्न झालं. साखरपुड्यापर्यंत गोष्टी सगळ्या छान होत्या, कारण का मी रुपेशच्या घरी राहत नव्हते. तो दुरून डोंगर साजरं. द मुमेंट मी पहिल्या दिवशी घरी गेले, द थिंग्स वॉज रिअली व्हेरी बॅड. पेंडी मी कशी राहणार या घरामध्ये, कारण का पहिल्याच दिवशी म्हणजे सगळं वातावरणच तिकडे वेगळं झालं. म्हणजे साखरपुड्याच्या आधी, सॉरी लग्नाच्या आधी द थिंग वॉज डिफरंट. लग्न अँड असं व्हायचं की मी खूप बारीक असल्यामुळे, आणि तो उंच धिप्पाड असा छान असा 96 kg त्यावेळेला. रुपेशची हाईट 5'10" आहे, माझी 4'11" आहे. तर पहिली तर आमच्या हाईट बद्दलच काय म्हणतात त्याला, खूप चांगल्या गोष्टी आम्हाला आमचं रुपेश किती उंच, किती देखणा, त्याचं नाक किती असं,
हा तुझं नाक किती चपट, अगं तुझा हाईट किती म्हटलं म्हणजे झालं नाही की चालू. आणि कळतच नव्हतं म्हणजे बॉडी शेमिंग तर सतत. मग फक्त कलर काय आपल्याला जो काय असं त्यांच्या मते. माझ्यासाठी तर कलर आपण गोरी आहे पोरगी आणि म्हणजे रुपेशचं असं आहे की गोरी बायको करायची आहे बस. नाहीतर मग मला सगळं आमचं रुपेश किती देखणं आहे, काय चार्मिंग दिसतो. काय तो असा चालतो तर एवढा असं. म्हणलं आणि आम्ही काय? म्हणलं मग आधीच ठरवायचं ना. लग्न करायच्या आधीच तुम्हाला कळलं नव्हतं का, की मुलगी हाईटला कमी आहे किंवा काय आहे? आणि त्याच्यात हे बाकीच्यांचं म्हणणं. टॉकिंग अबाउट रुपेश, रुपेश जिकडे-तिकडे माती नाही खायचा सॉरी. जिथे-तिथे काय म्हणतात त्याला असं हे करायचा, की हिरोपंती. उदाहरणार्थ माझ्या डॅडनी त्याला विचारलं, "माझ्या मुलीची हाईट कमी आहे. तर तुला काही चॅलेंज नाही ना? म्हणजे लोकं काय बोलतील?" हां, उद्या समजा एखाद्या मुलीची हाईट चांगली असेल आणि माझं आणि तिचं मन नाही जुळलं, तर काय करू मी? डायलॉग! इकडेच ना. एंड आई वाज लाइक ये बंदा है क्या? ये कौन है? इसका क्या एटीट्यूड है? ये कौन डिसाईड करेगा? असं माझं खूप रेबेलियसगिरी असायची. एंड लिटरली माय डिअर फ्रेंड्स इट टूक मी 3 to 4 years to love Rupesh. So आफ्टर मॅरेज बिकॉज अगेन आय विल से दॅट जस्ट लग्न झालंय म्हणून यू कॅनॉट इम्पोज समवन ऑन युअरसेल्फ. ट्रू इनफ. लग्न झालं. चला आता इट इज कंपल्सरी दॅट यू शुड लव्ह दॅट पर्सन. सो फॉर अस द रिलेशनशिप वॉज द फर्स्ट 3 years वर व्हेरी क्रुशियल. आणि त्याच्यामध्ये या रिलेशनशिप इनस्टेबिलिटीमुळे किंवा मग लाईफ इन्स्टेबिलिटीमुळे असंही झालं होतं त्यावेळेला, की रुपेश बिल्डर लाईनीत होता आणि माझं लग्न झालं आणि बिल्डर लाईन त्याची पूर्ण कोलॅप्स झाली. म्हणजे खूप नुकसान झालं. आणि दोज डेज वॉज लाइक त्याच्या लाईफमध्ये काही झालं ना, तर त्याचं पूर्णपणे खापर माझ्यावर. कसली ही? ही आली म्हणून असं झालं. काही त्याच्या लाईफमध्ये किंवा समजा त्याचं काही झालं नाही, तर सासरे येऊन म्हणायचे मला, की "तू समजाव ना त्याला. तू त्याला सांग ना, असं कर ना. तू त्याच्यावर एवढी राहू नकोस. जरा त्याला सोड जरा. नाहीतर घरात पैसा कसा येणार?" म्हणलं, "मी काय करते? आय एम नॉट नो वन." इनफॅक्ट एक वेळ अशी आली होती, की सासूबाई आणि सासरे मिळून म्हणजे आमच्या गावचे जे देव असतात माहितीये? आपल्या गावचे देव आपल्या घरात ज्या स्थगित असतात. ओके. सो त्या देवावर आय रिमेंबर आणि मी अजून पण त्या त्या दिवसासाठी आय फील सो बॅड, की त्यांनी असा जोरात आहे ना हात मारला होता त्या फ्रेमवर देवाच्या आणि त्यांनी की आमचे डिसिजन चुकले तुझ्याशी लग्न करून. म्हणजे रुपेशला, "तू सत्यानाश केलास आमच्या पोराचा." असं बोलल्यानंतर आहे पेंडी 24 वर्षाची मी काय तुमच्या लेकाचा सत्यानाश करेन. जस्ट अंडरस्टँड हाऊ आय यूज्ड टू फील दॅट दोज डेज वॉज व्हेरी बॅड फॉर मी. ओके. घरी काही बोलायला गेले तर सो कॉल्ड टिपिकल आपली मराठी काय सगळीकडेच तसंच आहे मराठी-बिराठी काय नाही. टिपिकल फॅमिली मग पप्पा, मग गावशीववाले काय बोलतील अरेंज मॅरेज झालंय. लोकं काय बोलतील. मग कारण का अरेंज मॅरेजचा एक कन्सेप्ट कसा असतो बैठक बसते लगेच गाववाल्यांची. समजा काय असे फॅमिली प्रॉब्लेम झाले असं झालंय का कधी? बघा काही घरात चॅलेंजेस आले ना, की बैठक बसते. अगदी गावशीववाले येतात आणि मग अगदी सरपंच असल्यासारखं मग सगळे ते डिसिजन्स घेतात. तर मग हे सगळं चालू झालं अँड दोज डेज वर व्हेरी क्रुशियल फॉर मी. इनफॅक्ट देअर वॉज अ पॉइंट लोक काय बोलतील व्हेरी इम्पॉर्टंट. अरे बापरे! ये तो सबसे बडा इम्पॉर्टंट एस्पेक्ट रहता है लाईफ में. आणि ही लोकं म्हणजे कोण? तर 4 चौघ अशीच जी रोज कान भरून किंवा फोन करून विचारणारी. जिथे आपल्या घरच्यांचे फोन दुसऱ्या घरात चालू होतात, समजून जायचं की इकडचं तिकडे चालू झालेलं आहे आणि तिकडचं इकडे यायला चालू झालेलं आहे. आणि स्पेशली नवीन घरामध्ये जिचं नवीन लग्न होतं, दे आर व्हेरी डेस्परेट की ह्यांच्या घरात आता काय सेम होतंय का? सेम काहीतरी शाळा कंटेंट मिळतोय का? सो द फर्स्ट 2-3 years इट इज ऑलवेज अबाउट एनालायझिंग अँड दिस वॉज अ व्हेरी क्रुशियल पिरियड फॉर एव्हरीवन वॉज आणि त्याच्यामुळे माझी हेल्थ डिटेरियर चालू झालेली. त्याच्यात द मोमेंट मी लग्न झालं माझं, मी हनीमूनला आजारी पडली होती. इमॅजिन करा. बट I told that how I started falling in love with रुपेश बिकॉज त्या आजारपणामध्ये पण त्यांनी मला रिटॅलिएट कुठे केलं नाही किंवा सोडलं नाही. इनफॅक्ट ही वॉज टेकिंग मोर केअर ऑफ मी.
मग मला असं जाणवायला लागलं की अरे नाही यार, पॅरेंट्स नंतर इनफॅक्ट पॅरेंट्स पण इतकी केअर घेत नाही, बट दिस पर्सन आताही बघा चांगला अजून पण अफ्रेश हातात मिळते माझ्या, इतकं तरी सुखी आहे. मला मला जर विचारलं सुख म्हणजे नक्की काय असेल, तर रुपेशच्या हातनं सकाळ सकाळ मिळालेलं गरम अफ्रेश. ये हक कोई छीन नहीं सकता मेरे से. So those days were like all this were affecting my health. All this was affecting my mentality. I was getting so much rigid की मला प्रेमाची परिभाषा, लोकांवरचा विश्वास, मी अजून नेगेटिव्ह, रेबेलियस, म्हणजे आधी रेबेलियस होती, त्यानंतर अजून रेबेलियस झाली. आता तर म्हणजे जाऊ दे, फरकच नाही पडत. नंतर नंतर असं बोलून फरक जास्त पडत होता आणि त्याचंच कुठेतरी बाय प्रोडक्ट ही नम्रता झाली होती. लेट मी शो यू. अच्छा, ही दिसतेय इकडची व्हाईट ड्रेस, रुपेश. ओके, इथे मी 58 केजीची आहे बाय द वे. ओके, ह्याचं अजून नेक्स्ट लेवल झालं होतं. मी ऑलमोस्ट 68 केजी पर्यंत पोहोचली होती. माझा लास्ट जिकडे बस झालं, सो हाईट कमी, 68 केजी वेट. इथे मला पीसीओडी पीसीओएस डिटेक्ट झालं, क्रॉनिक डिसऑर्डर झाले. जसं मी म्हटलं की लग्नानंतर लगेचच मी आजारी पडले आणि मी हॉस्पिटलाइज झाले होते. आणि हॉस्पिटलाइज झाल्यानंतर तिथे मला अजून रंग कळली लोकांची. अक्षरशः मी तिथे बेडवर आहे आणि भैया 10-15 हजार रुपये तर खर्च ना पर डे. किती ना, का ग सारखी आजारी पडतेस तू? आधीपासूनच आजार होता का? घरच्यांनी तुझ्या सांगितलं नाही वाटतं? आणि माझे पप्पा तर हातवरच. नाही, असं काही नव्हतं तिचं. घरात सगळं व्यवस्थित होतं आमच्याकडे. म्हटलं अरे यार, दिस इज अ विमेन बॉडी, स्ट्रेस और काही ना काहीतरी चॅलेंजेस असू शकतात. हे आता मला कळतंय, पण त्यावेळेला ते कोणी समजून घेत नव्हतं. अँड दिस वॉज डिटेरिओटिंग मी सो मच बॅड की त्याचं अजून पुढे सांगते. युअर एव्हरेज ऑफ 5 पीपल यू आर सराउंडेड विथ. आपले घरचेच असे सगळे असल्यानंतर, बरोबर, ही नम्रता आणि हे रुपेश झाले होते. इमॅजिन, दिस वॉज वी ॲट द एज ऑफ 25-26. म्हणजे आता मी जेव्हा ह्या नम्रता आणि रुपेशला बघते ना, हे जेव्हा ही गाडी बघते, फोर्थ हँड आमच्याकडे झेन, आम्ही फायनान्शियली ड्रेंच्ड आणि बऱ्याच गोष्टी, म्हणजे सगळ्याच बाबतीत मी झिरो झाले होते. आणि ह्या नम्रताला आता मी जेव्हा बघते, मी म्हटलं बरं झालं तू अशी झालीस. हे जर तुझं झालं नसतं ना, म्हणजे हे हे जे तुझ्याबरोबर, तर तुला ही नवीन नम्रता मिळाली नसती. सो थँक यू या जुन्या नम्रताला मी म्हणेन, की बरं झालं तुझ्याबरोबर ज्या काही गोष्टी वयाच्या 25व्या वर्षापर्यंत झाल्या, ज्याच्यामुळे ही जी वरची लाईन आहे, फॉर थिंग्स नीड टू चेंज, वी नीड टू चेंज, राईट? असं जे मी काल सांगितलं होतं हे झालं. सो लिटरली लाईफ वॉज जस्ट गोईंग लाईक, काहीही कुठेही कसलं तारतम्य नाही. आणि मी एक बघितलं की देर वर व्हेरी लेस पीपल किंवा कम्युनिटी की जी राईट ट्रॅकवर काय आहे आणि रॉंग ट्रॅकवर काय आहे सांगणारे खूप लोक कमी असतात. व्हेरी लेस काय, देर आर नो पीपल. इनफॅक्ट समजा दोन बायका एकत्र भेटल्या आणि समजा त्यांना डिस्कस करायचे की त्यांची फॅमिली लाईफ कशी चालली आहे, तर दे विल नॉट कम अप विथ एनी सॉल्युशन. इनफॅक्ट दे विल, मेरा तो तेरे से ज्यादा प्रॉब्लम बड़ा है, ये कहने के लिए वो ऑलवेज दे कम टुगेदर. सो देर आर व्हेरी लेस पीपल हु ऑलवेज कम अप विथ द सॉल्युशन. हे बोलणं की बाबा दिस इज जस्ट अ फेज, इट विल गो, नम्रता, बी काम, बी कंपोज, डू दिस, कम्युनिकेशन प्लेज अ व्हेरी वायटल, असं कोणी काही सांगणार असं नव्हतं. आणि त्यामुळे इट वॉज अ टाइम वेर मी अँड रुपेश वी डिसाइडेड टू बी अ पार्ट. डिवोर्स बस अभी नहीं हो रहा है. मी त्याला म्हटलेलं की चांगलं माझं शिक्षण झालेलं आहे, घरचे तर मला काही घरात घेणार नाहीयेत, तू तुझ्या घरी राहा, मी माझ्या घरी राहते. घेतलं तर ठीक, नाहीतर मी कुठेतरी जाते, 1ली ते 4थी क्लासेस घेईन, काही करेन, पण मला आता तुझ्याबरोबर राहायचं नाही. आणि हे फक्त बोलणं नाही, हे ऑन पेपर चालू होतात गोष्टी. आणि बघा मी पुन्हा सांगते, युअर एव्हरेज ऑफ युअर 5 पीपल सराउंडेड विथ. त्याच वेळेला रुपेशच्या मोठ्या बहिणीचा पण डिवोर्स चालू होता. ती आमच्याकडे घरी राहायला होती, म्हणजे आमच्या सासूबाईंकडे. तर लग्न झाल्या वर्षभरात ती घरी होती. सो घरातलं वातावरणच तसं होतं. रिलेशनशिपची धज्जाच होती. सेल्फ लव्ह तर सोडा, इथे एकमेकांची पण तोंड बघायची की नाही, हे असं झालं होतं. अँड देन वी बोथ कम अप विथ दिस थिंग, लाईक मी आणि रुपेश एकच डिसिजन, स्पेशली रुपेशनी त्यावेळेला तो डिसिजन घेतला की 1 वर्ष सगळ्यांपेक्षा लांब राहूया आपण. सगळ्यांपेक्षा काय होणार आहे, मॅक्सिमम सगळे नाराज होतील ना, पण 1 वर्ष आपल्या नात्याला देऊन बघूया. कारण का अरेंज मॅरेज कळतच नव्हतं.
एक वर्ष तू तुझ्या आई वडिलांचं ऐकायचं ना, मी माझ्या आई वडिलांचं ऐकणार. लेट्स कम टुगेदर, लेट्स सी विदिन दिस 1 year इट इज वर्किंग आउट, आणि मग डिसिजन घेऊया वेदर टू स्टे टुगेदर ऑर स्टे अपार्ट. म्हणजे आपल्यामध्येच खरं प्रॉब्लेम आहे की सिच्युएशनल प्रॉब्लेम आहेत. टू थिंग्स, प्लीज अंडरस्टँड दिस. समटाईम पर्स्पेक्टिव्ह किंवा सिच्युएशनच असे क्रिएट होतात ना, की आपल्याला त्या 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 व्यक्तीबद्दल किंवा आपल्या स्वतःबद्दल विचार करायला वेळच मिळत नाही. इथे किती लोक ह्या गोष्टी मान्य करतात? सिच्युएशन्स आर बॅड आणि आपण सिच्युएशनल जजमेंट पास करतो किंवा रिॲक्ट करतो. तो फेजच जाऊन देत नाही आपण. अँड देन ही डिसाइडेड आय वॉजंट रेडी टू स्टे अपार्ट बिकॉज इट वॉज लाईक मग जर सेपरेट राहिलो तर ऑफकोर्स अशा सिच्युएशन मध्ये आपण आई वडिलांकडेच पैसे मागून सेपरेट नाही राहणार ना. सो आम्ही फक्त निघालो घरातनं. सगळं रडारड, खूप घाणेरडं सिच्युएशन. अँड मी काय म्हणते, जे काय होत असतं ते चांगल्यासाठी होत असतं. अँड 2015 आय गॉट वन एंजल कॉल्ड ॲज सुहाना देसाई. ओके, सो आमच्या इथे ठाणे फेस्ट चालू होता आणि तिथे तिने असं लिहिलेलं, लूज वेट नाव, आस्क मी हाऊ, फ्री हेल्थ चेकअप. सर्वे करतो माहितीये आपण, हेल्थ सर्वे. आमचे बघा कोचेस बरेच हेल्थ सर्वे. काय होऊ शकतं हेल्थ सर्वेनी जर मनापासून केलं तर. हे आमच्या कोचकडनं, तिच्याकडे इतकी त्या 4 दिवसामध्ये लोक आली कळव्यातली, म्हणजे त्या कॅफेत. पण त्याच्यामधली मी आणि अजून 2 अशा दोघीच आम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर आलो आणि आम्ही आमचा रिझल्ट आणला. अँड सी, एका रिझल्टनी आज किती लोकांवर आपण इम्पॅक्ट करतोय. सो नेव्हर अंडर एस्टिमेट एनी लाईक एनी एनी इन्व्हिटेशन ऑन एनी कॉल. म्हणजे अरे हा आता नाही म्हणाला किंवा असं. आणि हे मला लिटरली, म्हणून मी कधीच गिव्हअप करत नाही कुणावर. नेव्हर एव्हर आय गिव्ह अप ऑन एनी टूल. सो फेस्ट मध्ये आम्ही भेटलो एकमेकींना आणि शी वॉज क्वाईट अ स्ट्रेंजर फॉर मी. मी तिला ओळखत पण नव्हती. अगेन आपला रुपेश भाई, बघ बघ फ्री आहे, फ्री, बघू काय देते. फ्री आहे ना आता, फ्री आहे तर. म्हणलं रुपेश, इनफॅक्ट यू विल लाफ. एक डिवायडर होतं मोठं, त्याच्यात मी अशी कांद्याच्या ते मोठे असे हे असतात नाही का, काय म्हणतात त्या गोण्या असतात, तशी झाली होती मी. त्यांनी गोणीसारखं मला उचललंय, कारण का मी ते डिवायडर असं एवढं लांब कोण चालेल. पारसिकचा आमचा 90 फीट रोड आहे, कधीतरी या तुम्हाला कळेल. असं एक मोठ्याच्या मोठा असा एक डिवायडर आहे आणि खूप लांब लचक आहे. म्हणजे मी मध्ये असेल तर मला खूप चालून त्या साईडला आहे. त्यांनी मला एका कांद्याच्या त्या ह्याच्यासारखं असं उचललं आणि ह्या साईडला टाकलं. म्हटलं चल ना, फ्री आहे ना, ती काहीतरी आवडते ना. आणि मी गेले तिथे, चेकअप केलं आणि काहीतरी त्यावेळेला 3200 रुपये तिने पटकन म्हटलं. आणि मी बघितलंही नाही, ते हर्बल लाईफ होतं, फर्बल लाईफ होतं, हर्बा होतं. आय हॅव नॉट सीन द प्रोडक्ट. मला एवढंच कळत होतं, पावडर विकायचे धंदे आहेत, निघ रुपेश. आणि रुपेशला जो मी चिमटा काढला होता ना, म्हटलं चांगलं फेस्टची मजा घेतली असती, ते पण नाही. आणि इथे आला मला वेट चेकअप. म्हटलं एवढं काय तू ऑब्सेस झालेस, तुला काय अशी स्लिम अँड ट्रिमच बायको पाहिजे का? म्हणजे मग आपलं काहीतरी हे घाणेरडं काहीतरी हे चालू होतं माइंडसेट. आय यूज टू जस्ट टॉर्चर हिम एनीथिंग, लाईक एनीथिंग. अँड द मुवमेंट लिटरली माझी कोच मला फोन करायची, आपल्याकडे ऍटिट्यूड म्हणजे जास्तच ना. मग हॅलो नम्रता, आपण फेस्ट मध्ये भेटलो होतो, आपण कधी भेटायचं? ऍक्च्युअली है ना, मेरी लगी पडी है, मेरे पास पैसा नहीं है आणि मी तुला नाही अफोर्ड करू शकत. हे मी असं नाही तिला बोलले. मी म्हटलं अगं नाही, ऍक्च्युली ना माझी डायटिशियनची अपॉइंटमेंट आहे आणि मी ना खूप बेस्ट डायटिशियन कडे जाते. सो मला हे काही करायचं नाहीये तुझ्या. कोणाला कशाला मी सांगू की माझी लागली खरंच. पीपल ऑलवेज कम अप विथ दिस रिझन. सो जेव्हा कोणी नाही म्हणतं ना, सो सिच्युएशन किंवा काय त्यांची असू शकते, यू नेव्हर नो. कारण का मी तशी होती. मी नाही म्हणत होती तिला. शी टूक अ स्टील स्ट्रॉंग फॉलो. आणि अशा वेळेला शी ऍक्टेड सो स्मार्ट, कारण का तिने त्या फॉर्मवर माझा आणि रुपेशचा दोघांचा नंबर घेतला होता. मग तिला कळलं असेल की हिला गरज आहे, पण ही काय रिस्पॉन्स देत नाही. लेट्स टॉक विथ हर हस्बंड. और यहाँ पे मेरा हस्बैंड वहां पे फ्रेम में आया. आणि एक काम करा, ती खूप रिजिड आहे, ती दुपारच्या वेळेला फ्री असते, न सांगता या, फ्रायडे संध्याकाळी या, दुपारी या. ज्या वेळेला कोच माझी आली, मी कधी कधी ब्लेस्ड म्हणते तुम्ही आज तुम्हाला सगळ्या लोकांना. मला खरंच कोणी हो नाही म्हटलं तरी आता सध्या काही फरक नाही पडत. पण ती दारात आहे माझ्या आणि मी तिच्या तोंडावर दरवाजा आपटलेला, सेल्समॅन्सवर कसं आपण आपटतो. म्हणलं आई शपथ, ही लोक फोननी ट्रॅक करून घरी येतात.
हे काहीतरी आपण अडकलो. रुपेश तू काय माती खाल्लीस, कशाला तो आपण नंबर दिला, खरा खोटा तरी द्यायला पाहिजे होता. मग तो म्हणाला की नम्रता एक, म्हणजे मी तिला बोलवलंय, तिला येऊ दे घरामध्ये. मी म्हंटल तुला गरजच काय मला अरे ठीक आहे चल, आता आली, वेट चेकअप केलं. ती पण इतकी शहाणी होती ना, तिला माहिती होतं की मी जरा अतिशहाणी आहे, शिकलेली जरा. तिने काय करावं माझ्या बरोबर, लिटरली माय डिअर फ्रेंड्स, नाव आय कॅन से आय एम अ प्राऊड हर्बल लाईफ युजर. म्हणजे तुम्ही करा नका करू, बट आय एम स्टील देअर अँड नो वन हॅज लाईक माझ्या कोचनी माझ्यावर हे इम्पोज नाही केलेलं आहे. एखादी गोष्ट इम्पोज केल्यावर आपण करतो नाही का फोर्सफुल, इट वॉज नथिंग लाईक दॅट. व्हॉट शी डिड, तिने पाउचेस दिले 5 दिवसाचे अँड शी सेड, तिने माझ्यावर बेट लावली, जर तुझं 5 दिवसामध्ये जराही वजन हल्लं नाही तर माझ्याकडनं 1800 रुपये गिफ्ट, आणि जर हल्लं तर तुझ्याकडनं 1800 रुपये. मला माहिती होतं काय पावडरीने वजन कमी होणार आहे, काय कुठली पावडर आहे अशी जगातली की ज्याच्याने वजन कमी होतं. आय वॉजंट इन टू दॅट. म्हटलं जाऊ दे ना. एवढंच की ते चांगलं लागत होतं शेक. अरे पहिल्यांदा काहीतरी जे टेस्टी आहे, कारण का ह्याच्या आधी मी सगळं ट्राय केलेलं, तर ते सगळं टेस्टी नव्हतं, सगळं असं इट वॉज यॅक. When I started the first 5 days, I lost 1.5 kg. You can clap for this. Yes, because that was a really miraculous result for me. पण तरीही माझं हे घाणेरडं माइंडसेट, द रिजिड, द पुअर माइंडसेट, ते मी जेवली नाही ना, ते पावडरच खात होती ना म्हणून. तर ती म्हणाली जर तू जेवली नाहीस तर तू अशक्त पडली असतेस ना. 5व्या दिवशी या मशीनवर उभे राहायला पण तुझ्यामध्ये जीव राहिला नसता. ह्याचा अर्थ पावडरच्या फॉर्म मध्ये असू दे, पण तुझ्या पोटामध्ये चांगलं न्यूट्रिशन, म्हणजे सात्विक, पहिल्यांदा मला हा शब्द कळला, सात्विक संतुलित पौष्टिक आहार जात होता. काय माझी कोच असावी. म्हणून हो का. मग तिने मला दुसरं उदाहरण दिलं. पीठ असतं गव्हाचं, बरोबर, ते पण पिठाच्याच फॉर्मॅटमध्ये असतं ना. तुम्ही पावडर म्हणता किंवा तांदळाचं, तांदूळ काय लगेच खाता का, पीठच करताना त्याचं. किंवा मग बोनविटा मुलांना देता, ते पण पावडर फॉर्म मध्येच असतं. किंवा गरम मसाले असेच टाकता का, पावडरच करता. सो कुठलीही गोष्ट जर त्याला ब्लेंड करायची असेल पूर्णपणे, त्याचं पावडर मध्येच रूपांतर करावं लागतं. म्हणून हर्बल लाईफ न्यूट्रिशन आहे. मग 5 दिवसानंतर सेरेलॅक पावडर या फॉर्मॅट असतं, सगळंच पावडर मध्ये. पण आपलं डोकं जिथे नाही चालवायचं तिथे आपण चालवतो. वी आर दिस टाइप ऑफ पीपल. खरं सांगा, असं तुमच्या डोक्यात चालू होतं पावडरीने काय होतं. बाकी पावडरींनी सगळं घरात जेवढे पावडर आहेत त्याच्यानी सगळं होतं. इनफॅक्ट ते पॉन्डच्या पावडरनी लोकांना हे पण वाटतं की आपण गोरे होतो. सगळं लोक बरोबर की नाही. पॉन्ड्सचे आपण किती डबे, हा ती ऐश्वर्या राय यूज करते तर आपण पण यूज करणं गरजेचं आहे. सो दिस इज द मेंटॅलिटी. आणि हा मी तुम्हाला कॉन्टेंट का देते माहितीये, इकडे असलेला प्रत्येक माणसाचे हेच विचार आहेत, होते. यू कॅनॉट डिनाय द फॅक्ट. इथे कोणीही पॉझिटिव्ह माइंडसेटनी आलेला व्यक्ती नाहीये. एव्हरीवन वॉज हॅव्हिंग दॅट नेगेटिव्हिटी सम ऑर अदर. मग त्यांनी कम्युनिटी बघितली, काहीतरी बघितलं, अँड देन दे स्टार्टेड बिलिव्हिंग. सो इवन आय वॉज द वन पर्सन. ओके. नाउ when the movement started, the first 5 months I lost damn 15 kg. इधर भी मेरे हस्बैंड ने गेम किया. He was knowing that yeah bitch, the first person who complimented me was no other person but was रुपेश शिंदे. एप्रिल मंथ में, बच्चू हा मी तुला ग्रे कलरचा दिवाळी टॉप घेतलेला जात नव्हता ना ग, आता बघ मस्त बसतोय. अगं हे तुझे ना इथे कट येत. म्हणलं हो का. आता नवऱ्याने कॉम्प्लिमेंट दिल्यावर आहा हा आहा ना फुल एकदम, मी तर 7व्या आसमानवर. दादू आहेच, लगेच त्याची साईड घेऊ नका. प्लॅन मागायला माझ्याकडेच यावं लागतं, समजलं. ओके. सो दीदी नेक्स्ट पिन प्लॅन ऑफ ऍक्शन दे. ओके. जो कपाट. सो इट वॉज ऑलवेज लाईक ही कॉम्प्लिमेंटेड मी. आणि बाहेरनं, सो त्यामुळे ना फॅमिलीचा भरोसा घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग बाहेरची लोक बोलायची काय हे ग करतेस तू, ह्याच्याने किडनी फेल होते, अमुक होते. अँड आय वॉज टू क्राय क्रिब अँड कम टू रुपेश अगेन. अँड रुपेश, तू त्यांचं सोड ना, मला तुझ्यामध्ये चेंज दिसतोय, मला तू बरी वाटतेस, तू आता भांडतेस कमी, ऍसिडिटी कमी झाली तुझी, चांगलंय माझ्यासाठी, चांगलंय, तू ते त्यांचं नको ऐकूस. आणि म्हणते मला किडन्या खराबच व्हायचंय, तर फूड पॉइझन काय आज खाल्ल्यानंतर 4 महिन्यांनी उलट्या होत नाहीत, लगेचच झालं पाहिजे ना.
सो हा बरोबर आहे, मला काय नाही झालं, इनफॅक्ट मी बेटर होते. मग त्यांनीच मला तिकडे कुठेतरी तो एक फोकस दिला, क्लॅरिटी. अगं तुझे इनोचे पॅकेट बंद झाले बच्चू, तो मला बच्चू म्हणतो. ओके, सो पॅकेट बंद झाले. तर मी म्हटलं अरे हो रे, ते पण तसेच आहेत. बाय द वे, इथे बऱ्याच लोकांना वाटलं की तो प्रेमाने म्हणतो. कसं तुम्हाला कळत नाही, ती त्याची टॅक्ट आहे. तो रोज मला शिवी घालतो याच्यातनं, बच्चू तुम्ही असं नका विचार करू. तो मला काही प्रेमाने-बिमानी म्हणतो. दॅट इज द टॅक्ट, की काय तुम्ही लोकं डोंट टेक इट लाइक. नाहीतर तो बच्चा बोलला असता. व्हाय बच्चू? जोक अपार्ट. ओके. बट एंड ऑफ द डे प्लीज अंडरस्टँड दिस. दिस वॉज अ फेज. मला प्रीताने काल विचारलं, हाऊ यू स्टार्टेड लव्हिंग युअरसेल्फ? बट व्हेन आय स्टार्टेड गेटिंग अ गुड बॉडी, मी जेव्हा स्वतःला बेटर फील करायला लागले ना, माझी स्किन बेटर, मला खरंच असं, आणि कोणतरी असं होतं की जे मला कॉम्प्लिमेंट करते, तर कोणतरी जरी कोचेस जरी तुम्हाला कॉम्प्लिमेंट करत असतील ना तुमच्या रिझल्टवर, किंवा रेकग्नाइज करत असतील, तरी त्याला एक्सेप्ट करा. बिकॉज देर आर व्हेरी फ्यू पीपल आउटसाइड हू रेकग्नाइज यू. ट्रू. आता समजा विशालनी त्याच्या बायकोला सांगितलं, अगो मी 5 किलो वजन कमी केलं. वाढवलं कशाला होतं मग? दुखणी मलाच हे बोलणार आहे. पण पण इथे विशाल 5 kg वेट लॉस, अनबिलिव्हेबल, कॉंग्रॅच्युलेशन. होऊ शकतं. बिकॉज येस, दिस हॅपन्स. And therefore, the first 5 months when I started getting the result, 15 kg weight loss. Now let's see the future with Herbalife, why I started loving myself. ओके, आय केम हिअर फॉर प्रेग्नन्सी. बाय द वे, मला 3 वर्ष लग्नाला झाली होती, पीसीओडी डिटेक्ट झाला होता, बाळ होत नव्हतं, म्हणून वेट लॉस साठी मी आले होते. आणि एकदा वेट लॉस झाल्यानंतर बाळाचा विचारच माझ्या डोक्यात न गेला, कारण काय, स्टार्टेड लव्हिंग माय सेल्फ. मला खूप भारी वाटायला लागलं. मी छोटे छोटे फ्रॉक्स घ्यायला लागले, आणि रुपेश इतके छान फ्रॉक आणून द्यायचा ना मला. सो लेट मी शो यू समथिंग. येस, दिस इज माय जर्नी ऑफ प्रेग्नन्सी. द फेथ, द ट्रस्ट ऑन न्यूट्रिशन. अँड ज्याच्यासाठी मी आले ते विसरले, पण नंतर बाय डिफॉल्ट 2017 मध्ये मी नॅचरली कन्सिव्ह केलं. अँड येस, लेट्स टॉक अबाउट दिस नाव. वाय आय वॉज गिव्हिंग यू दॅट कॉन्टेंट, हे सांगायला की हे पण ग्रॅटिट्यूड असायला काहीतरी वाट लागावी लागते. हे असंच येत नाही. लाईफ शुड प्ले विथ यू. इट शुड बी बैड, तेरी लगनी चाहिए, तभी तुझे समझता है कि व्हाट इज लव. जब भी तेरी लग जाती है तभी तुझे ये ग्रैटिट्यूड आ जाता है. ओके, एंड लिटरली let's start with what exactly is self-love. Self-love is being little selfish, being little cunning. Okay, and you start only loving yourself first. You get so much, like, your conscious and subconscious mind, it comes together eventually, and you start getting so divine कि तुम्हें फिर और कोई दिखता नहीं है. Understand this thing. Self-love is little selfish attitude, but literally, mark my word, it is the best selfishness you can ever have in your life. Best selfishness. Please understand this thing. It is the, लिहून घ्यायचे हवे असेल तर, सगळ्यात बेस्ट कनिंगनेस किंवा सेल्फिशनेस आहे. आय विल से यू शुड सेल्फ लव्ह फर्स्ट. स्वतःवर प्रेम करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण का, जेव्हा माणसाचं स्वतःवरचं प्रेम संपतं, तेव्हाच तो दुसरीकडे प्रेम शोधायला जातो, अपेक्षा करतो. माझ्या नवऱ्याने मला बघितलं पाहिजे, माझ्या मुलांनी बघितलं पाहिजे, आई वडिलांनी बघितलं पाहिजे, अमुकनी बघितलं पाहिजे, तमुकनी बघितलं पाहिजे, हा माझ्यावर प्रेम करत नाही, माझं रिलेशनशिप चांगलं नाही, अमुक आहे. वी स्टार्ट एक्सपेक्टिंग सो मच फ्रॉम अदर पीपल. इज इट ट्रू? इज इट ट्रू? येस, नो? शिवानी, आतापर्यंत का जगलीस तू? म्हणजे शिवानी रगडेला मी विचारेन की मला तरी वाटतं घरच्यासाठी, मुलांसाठी, बरोबर? मे बी आत्ता तुला असं वाटत असेल की अरे आत्ता कुठेतरी मी माझा विचार करते आणि मी मला वेळ देते हा 1 तास. बरोबर संगीता? ह्याच्या आधी असा कधी विचार तरी केला होतास तू? हा प्रिया, स्वतःबद्दल असा थोडासा 1 तास ते नेटवर येणं, बसणं इथे? मला नाही वाटत कोणी असं केलं नसेल. So now let's start, like, what exactly this term mean. काय इथे काय इमेज दिसतोय तुम्हाला? बघा, a divine soul is sitting over here, okay, only showering love. Okay, the movement, तुम्ही बाजूचं हे लव बघण्यापेक्षा इथे बघा, she own self first started loving her, and therefore she is spreading that love to everyone.
ट्रू? सेल्फ लव्ह इज नॉट सेल्फिश. यू कॅनॉट ट्रुली लव्ह अनदर until you know how to love yourself. Very important. You cannot love other people. In fact, you will be only half-hearted loving someone. तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करू शकत नाही जर तुमचं स्वतःवर प्रेम नसेल तर. पटतंय सगळ्यांना? How you love yourself is how you teach others to love you. तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःवर प्रेम करता तसं तुम्ही ऍक्च्युली दुसऱ्यांना सांगताय की अशा पद्धतीने प्रेम केलं जातं. नाहीतर फक्त रोष, राग, चिडचिड, दुसऱ्यांकडनं अपेक्षा, कटकट, घरात वाद, सारखे ताणतणाव, आई वडील चुकीचे होते, ब्लेम गेम, एव्हरीथिंग इट स्टार्ट्स द मोमेंट वी स्टॉप लव्हिंग आवरसेल्फ. It is a constant choice. It's not magical feeling that appears to you one day. It's a commitment to your boundaries, your well-being, your mental, emotional health, and your body. कालच जसं मी म्हणत होते की you should have the remote control in your hand. इथे कितीतरी असे म्हणजे म्हणतात नाही काही सेल्फ लव्ह टर्म आला ना की फक्त स्त्रियांचंच कुठेतरी मीच किती बिचारी. माय डिअर फ्रेंड्स, डोंट प्ले दिस विक्टिम कार्ड ऑलवेज. दिस मेन त्यांची अपब्रिंगिंग अशा पद्धतीने केली आहे ना की बऱ्याचदा त्यांना हे पण सांगितलं गेलंय रडू नकोस, काय मुलींसारखं रडतोस. ते पण रिजिड ह्याचमुळे होतात कारण का लहानपणापासून मुलगीही रडते आणि मुलगा धीट असं शिकवलं जातं त्यांना. आणि मग त्याचंच रेसिप्रोकेशन पुढे जातं की त्यांना त्यांचं जे इमोशन हे अग्रेशन मध्ये बाहेर पडतं कारण का त्यांना त्यावेळेला कोणी रडूनच दिलं नसतं. रडलं कोण? काय रडतं रे मुलींसारखा? हा, स्ट्रॉंग राहा जरा, पुरुष बन. येस ऑर नो? मग त्यांचे इमोशन्सला कुठेतरी आपले इमोशन आपण रडून काढतो, मग त्यांचे इमोशन्स ते कसे एक्सप्रेस करतात? बाय अग्रेशन. अँड अग्रेशन इज ऑल्सो वन टाइप ऑफ इमोशन्स. ट्रू? राग राग करणं. आणि आपण मग काय हा माणूस आहे घाणेरडा, किती अब्यूज करतो, माझा नवरा ना अक्षरशः आय डोंट लव्ह हिम, आय डोंट लाईक हिम. मग त्यांनी पण हे केलं पाहिजे. तू पण रडतेस सतत. इतकंच की तुझ्यातनं फक्त शिव्या निघत नाहीत किंवा अग्रेशन निघत नाहीये, पण तोही एक इमोशनचाच भाग आहे. गाइस, आर यू गेटिंग माय पॉइंट? इथे किती लोकांना पटते नाही पटत, बट the moment I have started realizing things, really, if you really want to understand the crux, this is the crux. Understanding the childhood abilities of you. तुमचं अपब्रिंगिंग कसं झालंय. व्हेरी इम्पॉर्टंट, रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. आज रुपेश खूप असा क्रूर कधी कधी होतो म्हणजे अग्रेशन मध्ये किंवा काय, पण त्यावेळेला जरी मी त्या पद्धतीचं अग्रेसिव्ह होत नसेल पण मी माझे तोंड पण बंद नाही करत. भांडताना माझंही तोंड तेवढाच पट्टा तेवढाच चालू राहतो. इनफॅक्ट मी तर त्याला जास्त ट्रिगर करते आणि तो ट्रिगर झाल्यावर अजून काहीतरी करतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो इवन आय एम द मोस्ट कल्प्रिट पर्सन ऑन द अर्थ. बट दिस रिअलायझेशन इज इम्पॉर्टंट. दिस रिअलायझेशन इज हाऊ यू ट्रीट युअर prospect काय म्हणते, युअर स्पाउस, हाऊ यू ट्रीट अदर पीपल. अँड देअरफॉर when you are having your own boundaries, how I should see myself, you will start realizing the best in you. The next, this is the few points I have come up with, like, you know, if you really want to self love, आत्ताच सोडा, मागे काय झालं ते सोडा. The moment from now, ह्याच्या पुढे stop comparing yourself with others. दुसऱ्यांच्या घरात झाकणं बंद करा. बाकीचं शेजारचं काय चाललंय, मोठ्या भावाचं काय चाललंय, लहान कारण का घरामध्ये हेच खूप होतं. ह्यांचं काय चाललंय, त्यांचं काय चाललंय. मला चांगलं आठवतंय माझे डॅड, अरे त्या हिची मुलगी बँकेत लागली रे, अरे नवा ते, म्हटलं मला कळतच नव्हतं आणि ह्याच्यामुळे मी मला अजून त्रास व्हायचा. अरे तुम्ही तुमची मुलांचं बघा ना, जे तुम्ही आम्हाला रिसोर्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्याने आमचं बाय प्रोडक्ट झालेलं आहे. त्यांच्या आई वडिलांनी जे रिसोर्सेस प्रोव्हाइड केले त्याचं त्यांचं बाय प्रोडक्ट झालेलं आहे. And literally, my dear friends, like, you know, when you stop comparing yourself with other people, you start loving yourself. The second and important thing, note the things you are proud of. काहीतरी आयुष्यात चांगलं केलं असेल,
केलं असेल की नाही, का नाहीच? कोच श्वेता, काही चांगलं केलं आयुष्यात तुम्ही? पूजा, तू काही चांगलं केलंयस? नेहा, मोबाईल फक्त बाजूला ठेवा, तर म्हणजे कनेक्टेड राहाल. नेहा, कीप योर मोबाइल असाइड एंड देन यू से दीदी नहीं हो रहा है, क्योंकि जब भी दीदी लेक्चर लेती है तो तेरा आधा लक्ष्य तो मोबाइल पे रहता है. हंस मत, अभी देगी स्क्रीन से ही मैं. सो माय डियर फ्रेंड्स, प्लीज अंडरस्टँड दिस. हॅव यू डन गुड थिंग्स इन युअर लाईफ? कविता, कधीतरी चांगल्या गोष्टी केल्या असतील त्या नोट डाऊन कर आणि त्याच्याबद्दल स्वतःला नेहमी असं म्हण, यार मी हे केलंय, लेट्स बी प्राऊड ऑफ. कारण का स्वतःबद्दल जर प्राऊड मुवमेंट आली नाही, आय डोंट थिंक सो की कोण तुम्हाला म्हणणार आहे की बाहेरची लोक, कविता आय एम सो प्राऊड ऑफ यू. पहले तू तो बोलना सीख खुद के लिए. पहले तू तो बोलना सीख. अक्षता, यू शुड. अरे यस, सी आय एम डुईंग सो मच गुड थिंग्स फॉर माय पीपल. मी सेल्फिश नाहीये, मी सगळं माझी काळजी घेते, सकाळी लवकर उठते, मुलीचं करते, ऑफिसला जाते, अजून लोकांना मदत करते. मी या वेलनेस इंडस्ट्रीमध्ये आलेली आहे, या मिशनचा पार्ट झालेली आहे. रोज प्रयत्न करते मी बेटर कसं व्हायचं, किती लोकांना माझ्याकडनं हेल्प करेन. येस डार्लिंग, व्हेरी ट्रू. मला पर्सनली काहीतरी मेसेजेस येतात. ओके. अँड माय डिअर फ्रेंड्स, लेट मी शेअर यू समथिंग, that be proud of yourself first. I started doing that. The next thing that I will share, say yes to the things you love. बऱ्याचदा आपल्याला एखादी गोष्ट आवडत असते, पण काय वाटेल, नवऱ्याला काय वाटेल, घरच्यांना काय वाटेल, अमुक काय होईल, तमुक काय होईल, आणि आपण सरळ त्या गोष्टींना नाही म्हणतो. जिथे आपण आपल्याला आवडलेली गोष्टीला नाही म्हणायला शिकतो, आयुष्यभर आपण ऍडजस्ट करायला लागतो आणि मरताना मग आपण विचार करतो, रे ह्या गोष्टींना हो म्हटलं असतं तर आयुष्य तर वेगळं असतं. पटते प्रत्येकाला इथे? बघा, आयुष्यात असं म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत आहे, पुरुषांच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत, इथे बसलेल्या प्रत्येक, इट इज अ ह्युमन टेंडन्सी. सो डू थिंग्स दॅट यू लव्ह मोस्ट. देन स्पीक काइंडली टू युअर सेल्फ फर्स्ट. स्वतः आधी बोलताना शब्द काय जपताय, काय वापरताय. जर तुम्ही सतत शब्दामध्ये दुसऱ्यांचे घात करताय, तर लक्षात घ्या, तुम्ही दुसऱ्यांना नाही बोलत आहे, तुम्ही तुमच्यातला रोष जो तुम्हाला तुमच्यावर काढता येत नाही तो दुसऱ्यांवर काढताय. लक्षात येत आहे? ज्या वेळेला उदाहरणार्थ, रुपेश तुला अक्कल नाही की रे, हा समजत नाही तुला, तुला कळत नाही की रे काय. हा मी त्याच्यावरचा रोष नाही काढत आहे, हा मी मला अनऑर्गनाइज असलेला नम्रताचा रोष त्याच्यावर काढते. अरे मग तू कर ना नम्रता, तू त्याच्यावर कशाला थांबलीस. लक्षात येते मला काय म्हणायचंय? जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला, किंवा असं नाही का, जा यार प्लीज, हे त्या व्यक्तीला बोलत नसतो आपण, हे आपल्यातल्याच व्यक्तीला आपण सांगत असतो, जा यार प्लीज. कारण का आपण आपल्या सोलला जा यार प्लीज करू शकत, त्याला मग कोणतरी आपले लव्ह वन्स, ज्याला माहिती आपल्याला की अरे हा मग व्यक्ती सोडून जाणार नाही, हा आपल्या लाईफ मध्ये आहेच, मग तिथे जा यार प्लीज होतं. इनफॅक्ट मजा सांगते, मला आहे ना, कोणी मला मारलं किंवा असं हिट झाले, मी म्हणजे आता गेले 10 वर्ष हे नाहीच माझ्या आयुष्यात आहे, पण याच्या आधी वडील बिडील खूप, त्यामुळे ना कोणी मला असं ट्रिगर केलं ना, मी ट्रिगर होते. आणि ऋतांश हल्ली करतो, ऋतांश येतो आणि देतो मला कुठे पण. आणि त्यावेळेला मी इकडे जी चांगली नम्रता असलेली, त्याच्याबरोबर मी माझा टेम्पर लॉस करते. मी परवा दिवशी त्याला एक असा फटका दिलाय ना, म्हणजे इतकी गिल्ट मध्ये होते मी 3 दिवस. मी रुपेशला म्हणलं, रुपेश, ही माझ्यातली मी नम्रता जी ट्रिगर होते तो मारल्यानंतर ती बाहेर पडते, किती फेक आहे रे मी. मी सरळ रुपेशला म्हटलं, कारण का आतापर्यंत माझ्याबरोबर चांगल्या गोष्टी होत्यात ना, म्हणून माझ्याकडनं चांगलं जातंय. पण समजा हे असं झाल्यानंतर जर मी माझा ऍटिट्यूड चांगला ठेवला तर ती ऍक्च्युअल नम्रता पटते. पण म्हणजे त्यांनी एरोप्लेन मध्ये पण इथे एक फाईट दिली, अशी लागले अशी गेल्यावर एक पडली, म्हणजे ऍक्शन रिॲक्शन झालं ते. मग माझ्यात आणि त्याच्यात फरक काय? इथे पुन्हा रुपेशनी छान एक रोल प्ले केला, म्हणजे ज्या वेळेला तो त्याच्याबरोबर नेगेटिव्ह जरा होतो, मग मी एक रोल प्ले करते. हे घरात असं पाहिजे कॉम्बिनेशन. मग त्यावेळेला, अरे पिल्ल्या, तू मम्माला का मारलंस, मम्मा तुझ्यासाठी किती करतेय,
मम्मानी वेकेशनला आणलं, तुला एरोप्लेन मध्ये बसायचं होतं तर एरोप्लेनची तिकीट काढली. हा, तुला केरला जायचं, तुला एलिफंटवर बसायचं आणि तू मम्माला मारतोस. मग तिने पण मला मारलं ना पप्पा इथे पाठीवर, ती का मला मारते? अरे तू हिट नको करूस तिला, मम्माला नाही आवडत हिट केलेलं. तू तिला, तुला काय पाहिजे असेल ना, तू तिला बोल ना तोंडाने, ती तुला सगळं देईल. तुला राग येत असेल तरी तू तिला सांग, तिला समजू शकतं. पण मी म्हंटल, पण रुपेश, हे त्याला समजवण्यापेक्षा तू मला समजवलं पाहिजेस, कारण का तो लहान आहे. आणि लिटरली त्या दिवशी आम्ही दोघं जण बाईकला, मी इतकी रडत होती घळाघळा. म्हटलं मी खूप ठरवते, बट द मुमेंट तो मला हिट केल्यानंतर माझा ट्रिगरच जातो आणि मग हाच ट्रिगर मला कुठेतरी कंट्रोल आणायचे. लक्षात घ्या, म्हणजे माझ्यातली नम्रता जी लोकांसाठी मेंटॉर आहे, ही कधी कधी माझ्या स्वतःच्याच लेखासाठी मी हानिकारक आहे. हा एक्सेप्टन्स असणं पण गरजेचं आहे. हेच फेक कुठेतरी पर्सनॅलिटी ना लोक बाहेर वागवतात. म्हणजे घराच्या बाहेर लोक खूप चांगलं बिहेव करतात, नाही म्हणजे बॉस आला तो काही बोलला तरी गप्प, पण हेच बायको बोलली, मुलं बोलली की खाटखुट. तिकडचा तो तुमचा रिअल व्हर्जन आहे. चार भिंतीत जे तुम्ही वागता ना, ते तुमचा रिअल व्हर्जन आहे. चार चौघांसमोर वागलेला रिअल व्हर्जन नाहीये. कारण का माणसं काय म्हणतात त्याला, नेहमीच चार भिंतीत काय करतात, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आर यू गेटिंग माय पॉइंट एव्हरीवन? So my dear friends, self-love is not easy task, but consistency will definitely help you. Okay. The next thing I want to share is, let yourself rest. खूप इम्पॉर्टंट आहे. काही काही लोक आहेत ना, थांबतच नाहीत. अरे थांबा जरा, कुठेतरी 2 मिनिटं पॉज घ्या. इनफॅक्ट आहे ना, आता हे 21 डेज चॅलेंज 30 दिवसाचं ठेव ना. अरे तुला काय 30 दिवसाचं ठेव, अरे रेस्ट घे जरा, थांब मित्रा. 8 दिवस स्वतःच्या बॉडीला जरा रेस्ट दे. काहीतरी हा, तू नॉर्मल वर्कआउट कर किंवा फिरायला जा, काहीतरी कर, चार्जिंग कर स्वतःची. 2 दिवस तरी घराच्या बाहेर पड, फ्रेश एअर खा, जरा बाहेर, जरा बघ जा बाहेर काय चाललेलं आहे. हा, जरा थांब मित्रा. बघा, काही कितीतरी लोक आहेत ना, घड्याळाच्या काट्यासारखे चालतात. हे व्हायलाच पाहिजे, हे तसंच झालं. थांब जरा, थांब, श्वास घे. कुठे चाललंय? आमचे सासरे मम्मी, पप्पा जरा थांबा, चला फ्रेश पिऊया, बसा जरा, बसा. थांबतच नाहीत. कधी या माझ्या घरी, आपले आई किचन मध्ये कंटिन्यू, आई जरा मी कुक ठेवलेत घरात, जमतच नाही. म्हटलं बसा बसा जरा माझ्या बाजूला. मग मी मुद्दामून कधी कधी मोबाईल बाजूला ठेवते. कितीही माझे इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट असतील, मी माझ्या सासू सासऱ्यांबरोबर 1 ते 2 तास गप्पा मारून वर येते, आणि तो त्यांच्यासाठी मग त्यांचा मी टाइम असतो. आणि रुपेशला सांगते, ऋतांशला असू द्यावर, मग काहीतरी त्यांच्याशी चांगलं बोलणं, काहीतरी कम्युनिकेट करणं, बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. रेस्टिंग डझंट मीन रेस्टिंग फ्रॉम द पीपल. Resting means that sit, allocate yourself and have a good talk. Do things with your loved ones which will help you to sustain with them. कारण का ऑफिसच्या निमित्ताने किंवा बाकी सगळ्या प्रपंचाच्या निमित्ताने हल्ली लोकांचे बेस्ट फ्रेंड झालेले आहेत लॅपटॉप, मोबाईल्स. बाजूला मूल आपलं पडलं असेल ना तरी, अरे बघ ते पडलेलं लागलंय, मेल करायचे, अगं रडते ते, अगं हे झालेलं आहे लाईफ. किंवा मूल जवळ येते आणि ते ऑनलाईन काय चाललंय, तर त्याला हक करायला पण वेळ नाहीये, पप्पी त्याच्या डोक्यावर किस करायला पण वेळ नाही हल्ली लोकांना. ही सगळ्यात मोठी पनिशमेंट आहे तुम्ही देताय, असं वाटत नाही? द मोस्ट like disheartened punishment you are giving to your life, my dear friends. Understand this. The next thing, let me share something. The 13 habits of self-love. If you, कारण का हे हॅबिट आहे, हॅबिट चॅलेंज आहे, बरोबर की नाही? हॅबिट चेंज चॅलेंज. द फर्स्ट थिंग, स्टॉप कंपेअरिंग. डोंट वरी अबाउट अदर ओपिनियन. लोग क्या कहेंगे,
कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. राजेश खन्नाचं पण त्याच्यावर गाणं येऊन गेलंय, ज्याच्यावर अगदी काही इथे असतील की लिटिल लिटिल घेत अगदी चिंगारी कोई भडके अशी स्लो आवाजात गाणी लावत असतील. किंवा या गाण्यावर कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, सिप बाय सिप चाललंय आपलं लिटिल लिटिल. पण हीच लोक याच लोकांमध्ये येतात की जी दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये जाऊन सारखं पोक करत असतात. सो माय डिअर फ्रेंड्स, डोंट वरी अबाउट अदर ओपिनियन्स. आणि हे तुमच्यासाठी सुद्धा लागू आहे. तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना ओपिनियन देणं बंद करा जर तुम्ही काय अचीव्ह केलं नसेल लाईफमध्ये. आर यू गेटिंग मी एव्हरीवन? सेकंड थिंग, अलाव युअर सेल्फ टू मेक मिस्टेक. मी इतक्या चुका केल्यात ना आयुष्यात, इतक्या चुका केल्यात खूप. Why I can relate with each and every human being who comes with me, because the moment when they talk about themselves, I say, boss, this is the my version of you. Wait, this is going to change. Let's pause. So allow yourself to make mistakes. Only the thing is, एकदा मिस्टेक झाल्यानंतर, लेसन मिळाल्यानंतर तीच मिस्टेक पुन्हा करू नका. Give some new opportunity to do new mistake. But don't do like, मिस्टेक ही नहीं करना है. मिस्टेक से ही इंसान सीखता है. ओके, अलाउ यू. देन रिमेंबर योर वैल्यू डजंट लाई इन हाउ योर बॉडी लुक्स. व्हेरी ट्रू. मी आधी खूप जास्त आहे ना, काय म्हणतात त्याला, मी कशी दिसते, कशी काय म्हणजे नाही का, माझे केस कसे आहेत, मी मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये खूप जास्त होते. इथे कितीतरी पुरुष असे असतील सुद्धा या कॉलवर जे 100% हे म्हणत असतील की काय म्हणतात त्याला, म्हणजे मटेरियलिस्टिक, घड्याळ चांगले घालायचे. काही बघा लोक बघा चैनी घालतात शरीराचं, म्हणजे ते पोट असं आलेलं असतं, त्याच्यावरची चैन अशी असते, अशी हा हत्तीच्या सोंडेसारखी. बघितलं असं? हा का? कारण का फक्त शो ऑफ, दिखावा, आतनं स्वतःवर प्रेम नाही. मग काहीतरी असं करायला पाहिजे ना की सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनणं गरजेचं आहे. मग असं सोडण्यासारखं असतं त्या चैनी त्यांच्या पोटावर असं, किंवा तोंड असं मागे असतं आणि ढेरी पहिली दिसते. म्हणजे ते आल्यानंतर पहिली ढेरी येते, मग त्यांचं तोंड येतं. काल ह्यांचा कोणतरी तो प्रणोतीचा मित्र आहे सागर, नशीब तो इथे कॉलवर नाहीये. मी त्याच्या ढेरीकडेच बघत होती, म्हटलं काय करू यायचं, त्याचं तोंडच दिसत नव्हतं. मी तो येतोय नाचायला, म्हटलं ह्याच्या ढेरी बरोबर नाचू का मी? जरा म्हटलं खाली आहे जरा, एकतर माझी हाईट कमी, तर तो तिथे नाचते तर त्याची ढेरीच माझ्या आजूबाजूला फिरत होती. इमॅजिन, म्हटलं क्या करू इसका भी मैं. आणि ही वॉज सो प्राऊड ऑफ हिज ढेरी. म्हणजे त्याला वाटत पण होतं, त्याचं ते जे ग्रे कलरचा शर्ट घातलेला त्याच्यात ते असं शर्ट करून ती ढेरी पण अशी बाहेर येत होती बघत. अँड ओ माय गॉड, तरी नाचते. प्रणोतीने सांगितलं त्याला मारायला येतो मला. ओके. Then the next thing, you can take screenshot of this and start implementing right now. These are the habits that you have to build. Okay, don't be afraid to let go of the toxic people. Not everybody टेक्स एफर्ट इन युअर लाईफ. जर तुम्हाला वाटतंय की एखाद्या रिलेशनशिप मुळे एक टॉक्सिक रिलेशनशिप होते, मे बी त्या टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये टॉक्सिक तुम्ही पण असाल, कधीतरी दुसऱ्यांनाच टॉक्सिक बोलू नका, स्वतः पण तुम्ही तसे असाल. सो लेट गो. त्याला तरी शांत राहू द्या, त्या समोरच्या व्यक्तीला. कधी कधी अपार्ट होणं त्याच्यासाठी चांगलं आहे आणि स्वतःसाठी चांगलं आहे, त्या व्यक्तीसाठी. बरोबर. आणि माझ्या लाईफमध्ये तर असे खूप टॉक्सिक रिलेशनशिप आलेले आहेत आणि गेलेत, पण जे माझ्या वाईफला जुळले ते माझ्या बरोबर राहिले. ज्यांना नाही जुळवता आलं, नाही चेंज होता आलं, किंवा मी प्रयत्न करू, सो मी त्यांना लेट गो केलं. मी पुन्हा पुन्हा गेले नाही तिथे डोकं आपल्याला. इनफॅक्ट तुम्हाला खरं वाटेल, खोटं वाटेल, मी माझ्या बऱ्याच घरच्यांना मी ब्लॉक करून ठेवलं होतं. कारण का सतत त्यांचे ओपिनियन, सतत काही ना काहीतरी मला बोलणं, सतत टोमणे. माझ्या स्वतःच्या घरच्यांना मी ब्लॉक करून ठेवलेलं. अचीव्ह केलं काहीतरी आणि मग मी अनब्लॉक केलं. ज्यावेळेला मी त्या स्टार्स मधनं बाहेर पडले की हा आता हे काय बोलले तर मला फरक पडणार नाही, तोपर्यंत तुम्ही लांब राहा, मला लांब राहू द्या. माझ्याकडे बाय द वे टेलिव्हिजन हा कन्सेप्ट नाही आहे, म्हणजे सेटअप बॉक्स. द मोस्ट इडियट बॉक्स इफ यू आर हॅव्हिंग इन युअर होम इज दॅट सेटअप बॉक्स अँड दॅट टेलिव्हिजन. जो व्यक्ती सकाळी उठून टीव्ही लावतो
ज्याच्या घरात टीव्ही लागतो समजून जायचं तो आयुष्यातले अर्धा वेळ त्याचा फुकट घालवतो. आणि स्पेशली न्यूज चॅनल. इथे कोणाच्या घरात असं होतंय? आयुष्यभर कधीच त्या व्यक्ती, कधीच तुम्ही प्रोडक्टिव्हिटी, सक्सेसफुल, कधीच तुम्ही किती विचार केला तरी होऊ शकत नाही. मार्क माय वर्ड. इट्स अ सुपर वेस्ट. किंवा गाडी लावणं टीव्हीवर, सुपर वेस्ट. इनफॅक्ट मग तुम्ही सेटअप बॉक्स काढा, वायफाय टीव्ही असेल, युट्यूब म्हणा किंवा जे तुम्हाला आवडेल, म्हणजे माहितीये ना, आपल्याकडे कंट्रोल पाहिजे. टीव्ही काय आहे, टीव्हीला जे दाखवाय, नागिन, काय नागिन, कुठली नागिन, कसली नागिन, बायका वेड्या होतात ते एपिसोड्स बघायला. बिग बॉस, अरे चालू करा. अरे त्यांची भांडणं बघून मजा घेतात लोक आणि वोट करतात. काय प्रोडक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये? सिरियल्स, सिरियल्स तर घरामध्ये इतकं, म्हणजे सांग कशी दिसते, मी तुझी तू माझी, गेल्या जन्मी मी, पुढच्या जन्मी तू, काय त्या सिरियलची नावं. अँड लिटरली पीपल स्पेंड हाफ ऑफ द टाइम सीइंग दॅट इडियट बॉक्स. दॅट इज नॉट एंटरटेनमेंट. तुम्हाला वाटतं ते एंटरटेनमेंट आहे, दॅट इज द ऍडिक्शन जे तुम्हाला लावतायत. आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये जे तुम्ही बघता तुम्ही तसेच वागता. तुम्हाला कळत नाही, कळत न कळत तुम्ही ते कॅरेक्टर सुद्धा प्ले करता. प्लीज अंडरस्टँड दिस. नो, इट इज नॉट देअर मी टाइम एट ऑल. इट इज देअर शिट टाइम. इथे खूप लोकांना हे वाईट सुद्धा वाटेल, बट रियालिटी हीच आहे. द मुमेंट तुम्ही एक फक्त हॅबिट चेंज चॅलेंज, द मुमेंट तुम्ही या बॉक्स मधनं आहे ना, म्हणजे टीव्ही मधनं जरा 1 महिना जरा सुट्टी घ्या, तुम्ही म्हणा, अरे बापरे किती वेळ राहतोय रे, किती चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात होत आहेत. कोरोना पण तुमच्या घरात येणार नाही. माझ्या घरामध्ये मी 2 वर्ष, इनफॅक्ट कोरोनाच्या काळात जास्त प्रगती केली, कारण का मी कोरोना घरीच येऊन नाही दिला. कोरोना घरी येणार नाही म्हणजे काय, इकडे एवढे केसेस आहेत, तुमच्या बाजूला असं झालेलं आहे, तुमच्या ते असं झालंय, तुमच्या, अरे ठीक आहे ना, पॉज. आम्ही कोरोनाच्या काळामध्ये नाचत होतो, गात होतो, अफ्रेश शेक, मायक्रोन्यूट्रिएंट्स घेत होतो. आम्ही ऑनलाईन आहे ना झिम्मा खेळत होतो. आम्ही हे यार बिना चेन काय, कोळी डान्स, गोविंदा थीम, काय म्हणजे येडे झालेलो आम्ही सगळी लोक. इथे कोण होतं कोरोनाच्या काळात आमच्या बरोबर? पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये इथे कोण आहे का जे आमच्यावर अटॅच झालेलं ऑनलाईन सेशन मध्ये? इथे बरेच कोचेस झाले त्याच्यातले. Please understand, very important thing. If you really want to self-love yourself, process your fears. You have to really work on this. तुमचे जे फिअर्स आहेत ना, तुम्हाला त्याला फेस करणं खूप गरजेचं आहे. मला ना, तुम्हाला खरं सांगू का, मला भूताची भीती वाटते. म्हणजे ना, असे असे घाणेरडे चेहरे दिसले ना समोर, असं नाही का अचानक काहीतरी, बाप, आय कॅनॉट स्लीप. म्हणजे मी कॉन्जरिंग बघितलेला आणि मी माझ्या घरातल्या बाथरूम मध्ये 7 दिवस जात नव्हते. कारण का मला सतत ते असं यायचं कानात कुठून तरी, आली का काय अशी. कॉन्जरिंग माहितीये ना, इतकी मी हॉन्ट व्हायची, हॅल्युसिनेशन व्हायचे मला. ती अॅनेबेल अशी वाटे मला, प्रत्येक भावलीमध्ये ती अॅनेबेल दिसायला लागलेली, इतकी मी घाबरायची. किंवा आहटमध्ये एक असा सीन होता की तिकडे ना असं एक एपिसोड होता की तिथे एक अशी टिंगटॉंग बेल वाजायची, ओके, आणि ना असे व्हाईट कपडे असे घेऊन यायची ती बाई आणि तिची मुंडी कापलेली असायची. आणि मग जिचे कपडे ती आणणार, तिचा त्या एपिसोडमध्ये मर्डर. मग मला आता माझ्या घरी कोण येते. एक दिवस तर मी लॉन्ड्रीवाला खरंच आला होता आमच्या घरी आणि मी घरातली दरवाजाच उघडला नाही. नंतर त्यांनी मम्मीला सांगितलं, अरे वो मैं गया गया था घर पे आपका ये देने के लिए, पर आपके बेटी ने दरवाजाही नहीं खोला. ते माझे असते तर माझा मर्डर. किंवा क्राईम पेट्रोलमुळे त्यावेळेला एक असा एपिसोड दाखवलेला की वडिलांनीच मुलीवर रेप केलाय, असे ते एपिसोड ते चाललेले घरचे. मी माझ्या वडिलांना त्याच दृष्टिकोनातनं बघायला लागलेली, इतकं हे घाणेरडे. प्लीज अंडरस्टँड. म्हणजे पप्पा, तिचे पप्पा बघ अशीच ती प्रेम करायची, तिचे पप्पा असे, माझे घाण ही सगळी डोक्यात चालू झालेली. देअरफॉर आय विल टेल, लाईक यु नो, फेस युअर फिअर्स. आणि आता म्हणजे रुपेश पण म्हणतो, आता माझ्या समोर जरी असं काही आलं ना, मी एकदा काय केलं माहितीये, मुद्दामून ना असं ते जे
चेटकिणी बिटकी अशी मुद्दामून मी हॉरर मुद्दामून असे हॉन्टेड शोज आणि अशी मी स्क्रीन जवळ गेली, फुल पॅल्पिटेशन वाढलेलं, फुल अशी अशी करत होती. मी म्हटलं पण मी आज बघूनच राहणार हिला, हिला बघूनच राहणार. आणि मी काय केलं माहितीये, म्युझिक बंद केली आणि तो वॉकथ्रू लावलं. अरे मला भीतीच नाही वाटली. म्हणजे मला कळलं यांचा गेम सगळा साऊंड सिस्टम मध्ये असतो. मी हसत होते तिला बघून. आर यू गेटिंग? आय फेस्ड माय फिअर. मग मी तो साऊंड प्ले केला. आता नाही भीती वाटत आहे. दिस इज द माइंड गेम. प्लीज अंडरस्टैंड, सब यहाँ पे रहता है. ओके. The next thing that I will tell you, take every opportunity, life present or create your own. लोकांना कधी कधी असे म्हणतात, काहीतरी ना आयुष्यात माझं चांगलं काहीतरी होऊ दे, एखादी अशी गोष्ट माझ्या आयुष्यात येऊ दे ना की मी सोनं करेन. आपण इतके कधी कधी मूर्ख ठरतो ना, समोर खरंच सोनं असताना तरी पण त्याचं सोनं करत नाही. आणि मग पुन्हा म्हणतो की अजून काहीतरी वेगळं पाहिजे, अजून काहीतरी वेगळं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मी बोलत होते आणि जेव्हा मला ही हर्बल लाईफची अपॉर्च्युनिटी मिळाली, मी एकही मिनिट टाइम वेस्ट नाही केला. मी थँक्यू म्हटलं की अरे बरं झालं हे माझ्या आयुष्यात आलं. मी हा नाही विचार केला हे होईल नाही होईल, कारण का ह्याच्या आधीचं आयुष्य तर कुठे चांगलं होतं. काय घाबरणार आहेस नम्रता, काय जाणार आहे तुझ्याकडनं. सो इट इज ऑलवेज वेन यू गेट सम अपॉर्च्युनिटी टू डू गुड, जस्ट ग्रॅब इट अँड डू इट. डोंट थिंक. ट्रस्ट युअर सेल्फ टू मेक गुड डिसिजन फॉर युअर सेल्फ. गट सिस्टम म्हणतात, आपण कधी ऐकलंय तुम्ही? माझी गट सिस्टम सांगते, आतनं मला आवाज येतोय. असं ऐकलंय कधी तुम्ही? स्वतःच बघा. मला ना आतनं असं वाटतंय. ते आतनं खरंच तुमचं अंतर्मन सांगत असतं तुम्हाला. जर तुम्ही खरंच त्याचं ऐकलं ना, तुमचं अर्ध आयुष्य चांगलं होईल. अंतर्मनाचं जर तुम्ही ऐकलं डिसिजन्स घेताना, युअर रिअली लाईफ विल बी सॉर्टेड. आर यू देअर विथ मी माय डिअर फ्रेंड्स? Please, because the moment I started taking my decision of my life, the things started happening really unbelievable. Put yourself first. Yes, very important. मी कधी कधी ऋतांजली आणि रुपेशला म्हणते, जा जरा खाली जा, एक तास जरा येऊ नका घरात. कारण का मला माहितीये जर मी काम कंपोज नाही राहिली ना, तर घरात वातावरण चांगलं नाही राहणार. सो वेन आय एम नॉट गुड, आय टेल देम यू जस्ट गो फ्रॉम युअर. तो एक तास मे बी तुम्ही हे करा, म्हणजे काय म्हणतात त्याला, लांब राहा, पण लाईफ अजून सॉर्टेड होईल. तो दिवस चांगला होईल आपला. बरोबर? कारण का भांड्याला भांडं नेहमी आपटतं. सो आय ऑलवेज डू वन थिंग, आय पुट माय सेल्फ फर्स्ट. मी स्वतः आधी कंपोज होते आणि मग नंतर लोकांबरोबर मी डील करते. प्लीज अंडरस्टँड. फील पेन अँड जॉय ॲज फुल्ली ॲज यू कॅन. लोक काय करतात माहितीये, आनंद अगदी अगदी म्हणजे म्हणतात नाही का, आनंद आला ना की काय बाबा असंच पाहिजे, पण पेन आलं ना की अवॉइडन्सला जातात. कशाला? ते पण एक इमोशन आहे. लाईफ शुड बी ऑलवेज इन दिस टू क्रायटेरिया. आणि जर पेन आला नाही तर तुम्हाला जॉयचं पण महत्व कळणारच नाहीये. जसं मी म्हटलं, 25 वर्षापर्यंत वाट लागली होती, म्हणून कुठेतरी हा ग्रॅटिट्यूड जास्त वाढला. जे आयुष्य मिळालं त्याला थँक्स म्हटलं. प्लीज अंडरस्टँड दिस थिंग. इनफॅक्ट तुम्हाला माहितीये का, मी ऑडियन्स पण बघत नाही की किती लोक ऐकतात मला काय. जरी माझ्यावर 4 लोक असतील ना, नो प्रॉब्लेम. यू नेव्हर नो, ती 4 लोक उद्या 400 लोकांना इम्पॅक्ट करू शकतील. समजा 400 लोक एका हॉलमध्ये हाफ हार्टेडली काही गोष्ट ऐकतायत करतायत, तर ते नक्कीच बाकीच्या दुनियेसाठी हाफ हार्टेडच जाणार ना, राईट? त्याचं डुप्लिकेशन तसंच होणार. पण इन केस ओनली 4 पीपल आर देअर, बट इफ दे आर लिसनिंग अँड अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट, चेंज आणला त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये, अशी लोक किती समाजाला चांगली असतील ती 4 लोक. सो 400 बरी की 4 बरी? प्लीज अंडरस्टँड दिस. ऑलवेज वी फील की अरे म्हणजे माझ्याकडे बरेच असे माझे कोचेस आहेत, अरे दीदी 2च कंझ्युमर आहेत माझ्याकडे. अरे म्हटलं 2? अरे तुला अपॉर्च्युनिटी मिळाली 2 लोकांचं आयुष्य बदलायची. प्रत्येकाला ही अपॉर्च्युनिटी मिळत नाही कुणाचं आयुष्य बदलायची. म्हणजे तू किती स्वार्थी आहेस. मग त्यांना कुठेतरी कळतं की अरे येस नो, लेट्स फर्स्ट चेंज देअर लाईफ. मी माझंच काही, ते म्हणतात नाही का, मैंने खुद की कुर्सी की पेटी बांधी नहीं है और मैं दूसरों को भला कर दुसऱ्यांचं भलं करायला जातो. डोंट डू दॅट. फर्स्ट यू युअर सेल्फ स्टे काम अँड कंपोज. I hope you are there with me, guys, everyone. Next, feel pain and joy. Exercise boldness in public. Very true.
जर तुम्ही पब्लिक फिअर आहे, लोकांनाच घाबरत असाल, तर तुम्ही सोशलाइज कसे होणार? आपण राहतोय कुठे? कामाला जाताय, लोकच असतात आजूबाजूला, रोबोट्स असतात. शेजारी लोक असतात, घरात लोक असतात. सो फेस दिस, बी बोल्ड इन द पब्लिक. आणि बोलण्याचा अर्थ लिबर्टीच्या नावावर आपण अनएथिकल गोष्टी मी म्हणत नाहीये. बोलण्याचा अर्थ स्वतःचा असा स्टॅन्स घ्या की चार चौघांमध्ये जर तुम्हाला तुमचं ओपिनियन मांडायचं असेल, तर एका व्यवस्थित चांगल्या एस्पेक्टने ते तुम्ही करू शकाल. असं नाही वाटायला पाहिजे. उदाहरणार्थ म्हणजे काल प्रीता पटकन म्हणाली की नम्रता मी इतकी निगेटिव्ह झालेली आहे ना, म्हणजे मला ह्याचा अर्थ जर तिला स्वतःलाही रिअलायझेशन होतंय की ती निगेटिव्ह झाली फॉर एक्झाम्पल, तर तिचा ऑरा पण लोकांना मग आवडणार नाही. कशालाही आली इकडे, असं होऊ शकतं. ही आता येणार आणि फक्त कटकट करणार आहे. ही तिचं काहीतरी सांगणार आहे. ही थोडी ऐकणार आहे आपलं. असं होतं बऱ्याचदा. We start avoiding that person. So that is not the boldness. But the moment Preeta started composing herself, she started loving herself. ती एक लिस्नर म्हणून आधी जाईल. अच्छा असं आहे का? ओके. गुड लिस्नर. येस. अच्छा. मला असं वाटतंय जेन्युइनली एक सांगू का? म्हणजे पटत असेल तर काही असं काही कंपल्शन नाहीये. हे असं झालं असतं ना तर अजून बेटर झालं असतं, कारण का मी हे करून झालेली आहे. हा, तुम्ही तुमचं काही USP ऍड करायचं तर करा. ह्याच्याने काय होणार? गुड कम्युनिकेशन. हे असंच झालं पाहिजे, हा रिमोट इथेच काय, हा इकडे गेला पाहिजे, फरक पडतो. होतं असं? घरात असे किती हानिकारक लोक आहोत आपण. हे ओसीडी आहे एक प्रकारचं. घरातली लोक मग, आणि आपण म्हणतो हा माझ्याबरोबर टाइम का नाही स्पेंड करत? अरे तुझ्याबरोबर आल्यानंतर तू कधी जाशील अंगावर आणि मारशील कळणार नाही. Why people will stay with you? Please understand this. You have to do something that people should come and listen to you. They should feel good about you. तुमचं प्रेझेन्स त्यांना आवडायला पाहिजे. You cannot impose yourself on someone. And that is the practice of self-love. See beauty in the simple things. Very true. आय डू लव्ह, लाईक यु नो, मला असं खूप जास्त म्हणजे रुपेश असं बाजूला BMW गेली ना तर ओ माय गॉड BMW, असं माझं असं नाहीये. माझं काय की तुझ्याबरोबर कुठेही चालेल. म्हणजे मी झोपडपट्टीत पण राहायला तयार आहे. मला चटई चालेल. फक्त आनंदी राहूया दोघं जण. आय डोंट वॉन्ट दॅट मटेरियलिस्टिक थिंग्स. बट दिस डझंट मीन दॅट म्हणजे मला स्वतःलाही टेस्टिंग पिरियडला टाकायचंय. कॅन आय अचीव्ह दॅट थिंग्स? म्हणून बघा तुम्ही, आम्ही कधीही जातो ना तर खूप म्हणजे बाकीचे हर्बल लाईफचे लीडर्स आहेत ना, हे 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये राहतात. आमच्याकडे 5 स्टारचे पैसे जरी असतील ना तरी मी 5 स्टार प्रॉपर्टी का? कारण का चार रूम मध्ये राहायचं काय? वी आर एक्सप्लोरर. आम्ही प्रयत्न करत असतो की कुठेतरी विला घेणं किंवा बीचच्या समोर, टुवर्ड्स द नेचर. सिम्पल थिंग्स. मला बीचवर आवडतं. मी अशी इमॅजिन करते की मी बीचवर बसले, मस्त अफ्रेसचा ग्लास आहे, सूदिंग, पीसफुल. ते आवाज येतोय, वाव. आय लव्ह बिंग इन टू द सिम्पल थिंग्स. इनफॅक्ट मी घर शोधते तर मी घर हे नाही बघत आहे की मला लक्झरी किंवा अम्युनिटीज काय मिळतील. मी काय बघते, माझा व्ह्यू काय असायला पाहिजे घराच्या बाहेर. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या काय दिसतंय घराच्या बाहेर, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट ना. नाहीतर काय, सध्या आमच्याकडे काय चालतं माहितीये, असे आवाज असतात आजूबाजूला. कारण का बिल्डिंग समोर ह्यांची बाथरूम आमच्या हॉलच्या साईडला. काय सकाळ सकाळ, थँक गॉड आपली 21 डेजची कम्युनिटी आहे. चांगली तरी चेहरे दिसतात. नाहीतर इमॅजिन मी तर राहूच नाही शकत. ओके. सो माझ्या स्पेशली घराच्या इथे नाहीये आजूबाजूला. दॅट इज द बेस्ट थिंग. पण आईंकडे गेलं, जाऊ दे, दॅट इज अनदर पार्ट. सी ब्युटी अँड बी काइंड टू युअर सेल्फ. वेन यू आर काइंड टू युअर सेल्फ, रिअली. आणि ही नम्रता बघताय तुम्ही आता, हेच 4 फोटो घ्या. ओके. इथे काही मी मटेरियलिस्टिक कुठल्या गोष्टी नाही केल्यात, बट माझ्या स्टॅन्स मध्ये तुम्हाला कळत असेल दॅट आय एम लव्हिंग माय सेल्फ. आणि ह्या नम्रतामध्ये बघा, इथे ही मटेरियलिस्टिक नम्रता आहे. या नम्रतामध्ये आणि ह्या नम्रतामध्ये फरक जाणवतोय तुम्हाला? जाणवतोय जमीन आसमानचा? मी काय कपडे घालायचे हेही आता कुणाला विचारत नाही. मला जे आवडेल ते मी करते.
मला असं वाटतं की मला ट्युनिक आवडतंय, जरी ते लूज असतील. आय लव्ह. आधी एक 20s मध्ये ना मला एक्सपोजर आवडायचं, म्हणजे बॉडी एक्सपोजर म्हणतात नाही का, जेव्हा मी बारीक झाले होते तेव्हा एक क्रॉप टॉप घालूया असं. आता मला तेही नाही राहिलेलं आहे. किंवा शॉर्ट ड्रेस घातल्यावर मला असं वाटायचं. मला आता कशात पण मला स्वतःला आवडतं. मला टी शर्ट्स मध्ये आवडतं, मला शॉर्ट्स मध्ये आवडतं, मला माझ्या साडीमध्ये मी स्वतःला आवडते. असं काही पर्टिक्युलर राहिलेलं नाही आता टू शो ऑफ. शोईंग ऑफ इज माय नेचर. Let's show off that nature. And that confidence plays a very vital role in your life. Now, this was me in my 20s. इथे काय दिसते? तुम्हाला खरं सांगू, प्रोफेशन मी जे सिलेक्ट केलं ना, त्याच्यामुळे मला खूप बेस्ट लाईफ मिळाली. मला कधीतरी वाटतं की मी कॉर्पोरेट गिमिक मध्ये फसले नाही. मी कॉर्पोरेट वर्ल्ड शिक्षण खूप असून पण मी गेले नाही. बिंग इयर इन टू अ टीचर, इथे माझं स्ट्रॉंग ब्रेकअप होतं. म्हणजे दिस वॉज अ पार्ट की मी रोज रडायचे, पण या मुलांमुळे ना मला नेहमी बरं वाटायचं. मी एसव्हीपीटी मध्ये टीचर होते. त्या सराउंडिंग मुळे मला खूप आनंद मिळायचा. मग मी ते 5 तास सगळं विसरून जायचे. सो दिस वॉज मी इन माय 20s. This was me in my 24. When I was not loving myself, I was expecting Rupesh should love me, my in-laws should love me. So this was me, by the way. This my first result, as I told, like the first transformation. बघा ना कशी मी अगदी लहान बाळ काय डॉल दिसते तिथे. हा, आणि असेच मी छान छान कपडे घालायचे. दिस वॉज मी इन माय 20, म्हणजे 26-27 एज, 27-28 एज. दिस वॉज अ टाइम, ओके, लाईक सगळं अचीव होत होतं. मी थायलंडला गेले होते पोस्ट प्रेग्नन्सी डिप्रेशन. आय वॉज इन द डिप्रेशन ओव्हर हिअर. अँटी डिप्रेशन पिल चाललेले. पण या कम्युनिटीनी, या हर्बल लाईफ न्यूट्रिशननी, द वे मला आजूबाजूची जी सराउंडिंग मिळाली होती ना, त्याच्यातनं मी इझिली बाहेर पडत होती. इट वॉज हेल्पिंग मी. त्यामुळे सराउंडिंग खूप मॅटर करतं, कम्युनिटी खूप मॅटर करते. हिअर ऑल्सो यू विल, तुम्ही असं बघत असाल की मी एक्सप्लोर्ड आहे किंवा काहीतरी. लोकांना मी जेव्हा फेसबुकवर टाकत होती, इतके लाईक येत होते, अरे ही थायलंडला गेली आहे, मजा करते. मी माझ्या बाळाला सोडून गेली होती. अँड हार्ट व्रेंचिंग, ज्यांनी मला पोस्ट प्रेग्नन्सी डिप्रेशन मध्ये बघितलं असेल ना, ते खरंच म्हणतील की नम्रता, म्हणजे सगळ्यांना भीती वाटत होती, दीदीला झालंय काय. सगळे दादाला फोन करून विचारायचे, दादू बरी आहे ना ती. ओके. And this is me. The moment I start loving myself, things are happening better. Okay, I can shower my love on him. I can shower my love on Rupesh. सगळं छान आहे, खूप छान आहे. आता इतकं भारी लाईफ आहे ना, इतकं भारी लाईफ आहे काय, म्हणजे देवानी मलाच का दिलं असं कधी कधी वाटतं. काय म्हणजे काय नवरा क्या किया काय तूने. अँड हे कुठेतरी मी माझं आता पीपीटी एंड करते. हे आपल्याला सगळ्यांना बोलायचंय, अनम्यूट करायचंय प्रत्येकाने. चला सगळ्यांनी स्ट्रेट बसायचं आणि हे रोज अफर्मेशन सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला बोलायचं. स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तुमच्या स्क्रीन सेव्हरला ठेवायचं. काय म्हणतात त्याला, मेन याच्यावर. आर यू गाईज रेडी एव्हरीवन? लेट्स से, आय एम पॉवरफुल. I am powerful. I am a champion. I am a champion. I am brave. I am brave. I'm I am brave. resilient. I am resilient. I am inspiring. I am inspiring. Confident. I am confident. I am beautiful. I am beautiful. I am love. I am love. I am creative. I am creative. And I am free. I am free. Yes. This is called as self-love. This is called as self-love. Got it? I hope this 1.5 hour with you in this mind mapping session maybe had impacted your soul, and you will start finding yourself first. Don't find other people. First you start finding yourself. The moment you will start finding yourself, you will be happy enough. Okay? All the best, guys. Take care and be happy, be healthy, and be with us. This community will definitely help you to come out of every situation, because when positive people, when positive mindset, where healthy people, healthy mindset, successful people are there with you, the things start falling in the right place. So choosing or having a good choice in our life is really in your hands. So choose wisely. Choose wisely.
Okay, take care, lots of love. Bye bye.